गावात शिमगो चालू होतो, पण विठ्ठल मात्र रागात होतो. त्याचा आणि शेजारच्या खंडूचा कडाक्याचा भांडण झाला होता. रागाच्या भरात विठ्ठल रात्री 12 वाजता जेव्हा गावाची मुख्य होळी विजत दिली होती, थंय एकटोच गेलो. तो राखेवर थुंकलो आणि रागाच्या भरात थंय पडलेला एक अर्धवट जळालेला लाकूड लात मारून बाजूक केल्यान अचानक विजत दिलेल्या राखेतून एक पांढरो धूर वर इलो. तसो विठ्ठल आपल्या घरी परतलो, पण त्याका घरात शिरतात काहीतरी विचित्र जाणवाक लागला आणि त्याका आरशात त्याच्या पाठीमागे असं काय दृश्य दिसला. ता बघून तो खूपच घाबरलो. त्याच्या मागे एक जळकट चेहऱ्याचा माणूस उभो होतो. त्याचे डोळे त्याच होळीच्या निखाऱ्यासारखे चमकावते. विठ्ठल घाबरान आपल्या बेडवर पडलो, पण त्याका जाणवला आपण घेतलेली चादर हळूहळू गरम होता. त्यांना चादर उघडल्यान तर खाली गादीतून धूर बाहेर येत होतो. इतक्यात त्याच्या त्या खोलीत एक आवाज येलो, की माझी होळी विझवलंस ना, आता तुझ्या काळजाची होळी पेटवतलाय. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल त्याच्या खोलीत मृत अवस्थेत सापडलो. आश्चर्य म्हणजे त्याच्या अंगाक खयचीच जखम नाही होती, पण त्याच्या नाकातोंडातून भळाभळा रक्त बाहेर येत होता. या सगळ्या भयंकर दृश्य बघून घरातले तर थंडच पडले.